बेलापूर गावातील पंचशील नगर 2 मध्ये काल शुक्रवारी एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाला। हल्लेखोराने काचेच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला करून महिलेचे डोके फोडले, ज्यामुळे महिलेच्या डोक्याला जबर जखम झाली आहे। तर हल्लेखोराची ओळख काशिकांत शर्मा अशी झाली आहे। त्याच्या विरोधात NRI सागरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 118 चा 1 स्वयंस्फूर्तीने दुखापत पोहोचवणे, 115 चा 2 जीवघेणा हल्ला आणि 352 गुन्हेगारी धाक दाखवणे अशा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ये कल जब काम पर से जब मैं आया तो मेरी औरत जो है घर पे ही थी और ये हमला के पीछे देवानंद था और एक गटर लाइन खुदा था, उसके वजह से वो दारू पी करके रखा था। वो इसके लिए मेरे औरत के ऊपर हमला किया कि मतलब जान से मार दो, लेकिन इत्तेफाकन मौके पे मैं था तो उसके बचाया, उसका सर फट गया था। मैं 112 पे फ़ोन करने लगा तो बोलते मत करो, फिर मेरे से फ़ोन लग गया था। उस टाइम में देवानंद बोलता है कि नहीं पुलिस केस मत करना। फिर जब हॉस्पिटल के पास जब आए तो अक्षय आया था हॉस्पिटल में, बोलता है कि नहीं रहने दो, जाने दो। फिर ले करके वहाँ पे मलहम पट्टी अपनी औरत का करवाया, वहाँ से एम्बुलेंस का व्यवस्था मिला। फिर मैं वासी भी गया, वासी से रात को मैं 2 बजे लौटा हूँ अपनी औरत का मलहम पट्टी करवा के। टाका लगने का 6 टाका लगने का था, लेकिन रात को डर की वजह से मैं टाका नहीं लगवाया था। तब मैं पुलिस चौकी में मैं आया, दिन में सुबह हो गया, रात निकल गया। फिर सुबह 11 बजे फिर गाली गलौज चालू हुई औरत के ऊपर। फिर वो आदमी दारू पी करके गाली देने लगा। तब मैं आया हूँ चौकी, पुलिस चौकी, मैंने रिपोर्ट लिखवाया। फ़ोन करके ये कहा देवानंद भी कि मतलब फ़ोन पुलिस चौकी में मत जाओ, कंप्लेन मत करो। और सचिन था, सचिन वो 2-3 बार मुझे मार भी चुका है। और एक उधर से जो है बहुत ज़्यादा मतलब वो दादागिरी करता है सचिन, उसका फ़ोटो भी मेरे पास है और वो बहुत मतलब जो है दादागिरी करता है। फिर विष्णु का ही फ़ोन आया, विष्णु मुझे 3000 रुपये दिया, बोलता है कि ये लो दवा पानी करवा लो, चलो छोड़ो जाने दो। फिर विष्णु ऐसा बोला, इतना इतना धमकी मिल रहा है उधर से। अभी मैं उधर छोड़ने को भी राज़ी हो गया हूँ रूम। मैं बोला ठीक है, मुझे लड़ाई झगड़ा नहीं करना है, हम रूम छोड़ देंगे। धमकी दे रहे, कभी मेरी जान भी जा सकती है, इसलिए मैं उधर रूम भी छोड़ने की कोशिश। ये कुंदन दादा का भाई है छोटा, और देवानंद जो है थोड़ा पाइप का काम चालू किया था, उसी की वजह से उसको ज़्यादा ही ज़्यादा गिरी आने लगा कि आप मेरा सब कुछ है, तो वो इधर उधर बढ़ा चढ़ा के बहुत करता है देवानंद। और विष्णु कुंदन दादा का छोटा भाई है। पुलिस अभी कंप्लेन ले ली है हमारी, बोल रहे हैं हम कार्रवाई करेंगे, लेकिन पुलिस के ऊपर निर्भर ये करता है कि हमारी अगर जो ये देख लेंगे जो है लड़ाई झगड़े का जो सर फटा हुआ है, तो उनसे बड़ी रिक्वेस्ट है कि हम गरीब आदमी हैं, हमारी सुनवाई करें, न्याय मुझे मिले। न्याय के रास्ते पे न्याय मिलना चाहिए। या हल्ल्याचा सर्वात गंभीर आरोप स्थानिक माजी नगरसेविका तथा नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पूनम पाटील यांनी केला आहे। पूनम पाटील यांनी हा हल्ला पूर्णपणे नियोजित असल्याचा दावा करत कुंदन आणि विष्णू नामक व्यक्तींच्या सांगण्यावरून हा हल्ला घडवल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। काल पंचशील नगर झोपडपट्टी 2 बेलापूर सेक्टर 20 मध्ये आहे आणि तिथे काल एक गंभीर घटना घडलेली आहे आणि अशीच घटना तिथे वारंवार होत आहे। आणि काल जी घटना घडली ती एक पंजाबी मुलगी तिथे राहते, सुनीता पाल म्हणून, तर तिच्यावरती काचेने वार करण्यात आलेला आहे आणि तिचं डोकं फोडण्यात आलेलं आहे। ती गंभीर बाब आहे आणि तिला या घटनेला पोलीस प्रशासनापर्यंत आणण्यासाठी रोखण्यात आलेलं आहे। ज्यांनी तक्रार केलेली आहे तर सुनीता पाल यांच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली की तिथे विष्णू म्हणून काल रात्रीपासून फोन करतोय, त्यांना पैसे दाबण्याचं काम तिथे झालेलं आहे। 3 ते 5 हजार रुपयाची रक्कम तिथे त्यांना देण्यात आली की तुम्ही पुढे NRI पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवू नका, आणि त्यांना तिथे थांबवण्यात आलं, धमकावण्यात आलं। आणि माझ्या माहितीनुसार ही जी घटना घडलेली आहे, जे मला ऐकण्यामध्ये आलेलं आहे ते त्याच्यामध्ये कुंदन आणि विष्णूचं नाव येतोय, कारण त्यांचाच फोन त्यांना जात आहे आणि पोलिसांनी याची सखोल चौकशी करायला पाहिजे, त्यांचे फोन रेकॉर्ड्स चेक करायला पाहिजे की का ज्या व्यक्तीवर ही घटना घडलेली आहे त्यांना का फोन हे लोक करतायत, ह्यांचा त्याच्यामध्ये काय समावेश आहे, आणि जर हे सहआरोपी असतील तर त्यांचा या गुन्ह्यामध्ये नाव घेतलेलं आहे का, आणि हे ऍड करायला पाहिजे या FIR मध्ये। त्यांच्यावर देखील ज्या ज्या लोकांनी ही
गोष्ट घटना पोलीस स्टेशन पर्यंत आणण्यापासून थांबवलं आणि ही घटना का घडते वारंवार, या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी प्रशासनाने केली पाहिजे आणि NRI पोलीस स्टेशनमध्ये याच्यावरती FIR झाली पाहिजे. कारण मी स्वतः जेव्हा इथे त्यांना हेल्प करण्यासाठी आली होती तर तिथे मी स्वतः बघितलं की विष्णू नामक व्यक्ती इथे उभा होता आणि त्यांनी ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे, जी सुनीता पाल आहे तिच्या नवऱ्याला बाहेर बोलून कुंदन नावाच्या व्यक्तीला फोन केला आणि सांगण्यात आलं की ही तक्रार तुम्ही करू नका, तुम्ही घरी या, आणि त्यांना जागा खाली करण्यासाठी धमकावण्यात आलं. तर वारंवार अशा गोरगरीब लोकांना का धमकावण्यात येतो? या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असून हल्ल्यामागील खरे कारण आणि इतर संशयितांची भूमिका तपासली जात आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांवर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.